मेरा भाईंदर में महापौर पद को लेकर बढ़ते राजनीतिक तनाव के बीच शिवसेना से प्रभाग 13 से चुनाव लड़ चुके एडवोकेट श्याम शहारे ने मराठी एकीकरण समिति और मनसे पर सवाल उठाए हैं। भाईंदर सत्ता न्यूज से बातचीत में श्याम शहारे ने कहा कि अगर मराठी महापौर चाहिए था तो चुनाव में मराठी उम्मीदवारों को हराया क्यों गया। उन्होंने आरोप लगाया कि वोटों की कटिंग के कारण भाजपा को फायदा मिला है और अब उसी मुद्दे पर दबाव की राजनीति की जा रही है। शहारे ने कहा कि अगर मराठी उम्मीदवार चुनकर आते तो महापौर का मुद्दा अपने आप हल हो जाता। अब हार के बाद मराठी अस्मिता को मुद्दा बनाना समझ से परे है। दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ, शिवसेना आणि उभाटा। मी शिवसेनेतर्फे लढो, माझ्यातर्फे उभाटाची सुद्धा लोक होती। माझा पराजय केवळ उभाटाच्या लोकांनी जास्त मतं घेतली म्हणून झाला आणि भाजपा निवडून आली। भाजपा निवडून येऊ शकत नव्हती, केवळ उभाटा उभा राहिली म्हणून आमचा पराजय झाला। माझ्यासारख्यांना असंख्य उमेदवार शिवसेनेचे पडले। ह्याला कारणीभूत कोण आहे? उभाटाची लोक मराठी आहेत, मराठी एकीकरण समितीची लोक मराठी आहेत, मी मराठी होतो, मनसेची लोक मराठी आहेत। आम्ही चारही भावंड एकमेकाशी भांडलो आणि म्हणून मराठी लोकांचं नुकसान झालं। मराठी माणूस हा पालिकेत जाण्यापासून आज रोखला गेला। ह्याला कारणीभूत कोण? याचं उत्तर मला मराठी एकीकरण समिती देईल का? हा माझा रोखठोक प्रश्न त्यांना आहे। ते जसे म्हणतात की केवळ सिंग आणि झा ह्या लोकांनाच त्यांनी तिकीट दिलं सरनाईक साहेबांनी, हे अत्यंत चुकीचं आहे। मी स्वतः ॲडव्होकेट श्याम शहारे, मी मराठी आहे आणि माझ्यासोबत अन्य अनेक मराठी लोकांना आणि मराठी स्त्रियांनासुद्धा सरनाईक साहेबांनी तिकीट दिलं होतं। त्यांची मनोमन इच्छा होती की ह्या शहरात मराठी माणसांनी पालिकेत जावं आणि याचा फायदा असा झाला असता की आज तुम्हाला मराठी महापौर व्हावा अशी मागणी भाजपाच्या अमराठी आमदाराकडे करावी लागत आहे। हे जर आम्ही मराठी लोक तिथं निवडून गेलो असतो आणि सरनाईक साहेबाच्या नेतृत्वाखाली निवडून गेलो असतो तर तुम्हाला ही मागणी करायची वेळच आली नसती, कारण आमदार श्री सरनाईक साहेब हे स्वतः मराठी आहेत। त्यांनी अनेक मराठी आमच्यासारख्या लोकांना तिकीटं दिली। आज मराठीचं प्राबल्य तिथं असतं। सरनाईक साहेबांनी आज मराठी उमेदवारच दिला असता महापौर पदासाठी, तुम्हाला ही मागणी करायची वेळच आलीच नसती। पण तुम्ही आम्हाला आमच्यासारख्या मराठी लोकांना पाडलं आणि पुन्हा मराठी मुद्द्याचं मराठी मुद्दा पुढे करता आणि मराठी महापौर व्हावा म्हणून ते व्हायलाच पाहिजे। मराठी महापौर व्हायला जमत नाही, पण आमच्यासारख्या मराठी माणसाला पाडण्यात कोणाचा वाटा होता याचं कोणीतरी उत्तर देईल का? हा माझा खरा प्रश्न आहे। काखेत कळसा आणि गावाला वळसा अशा नावाची एक दुसरी पण मराठीत आहे। सरनाईक साहेबांनी आम्हाला तिकीट दिलं, आम्ही पालिकेत गेलो असतो, मराठीचं प्राबल्य तिथं राहिलं असतं। तुम्हाला अमराठी आमदाराकडनं मराठी महापौर करा ही मागणी करायची वेळ आली नसती। सरनाईक साहेबांनी मराठी उमेदवारच दिले होते, त्यांचं प्राबल्य तिथं राहिलं असतं आणि आज मराठी महापौरच मीरा भाईंदर पालिकेवर गेला असता। परंतु हे दुर्दैवानं कोणामुळे झालं याचं उत्तर मला मराठी एकीकरण समितीनं द्यावं असा माझा रोखठोक सवाल आहे। मला मराठीपणाचा अभिमान आहे, परंतु माझ्यासारख्या मराठी माणसावर माझे मराठी बंधूच अन्याय का करतात हा माझा खरा प्रश्न आहे।